नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दीपक राजमुद्रा करिअर इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण सर्व आनंदी आणि मस्त मजेत असाल अशी ईश्वरचरणी आशा करतो। मित्रांनो, नुकत्याच 12वी वर्गाच्या परीक्षा संपलेल्या आहेत। तर 10 मार्च 2025 सकाळी 10 वाजता आपण यूट्यूब चॅनलवर ऑनलाईन आणि ऑफलाईन करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचा वर्कशॉप आयोजित करत आहोत। हा वर्कशॉप आयोजित करण्यामागचा उद्देश काय, तर मुलांना स्पर्धा परीक्षेमधील विविध स्पर्धा आणि परीक्षा यांची माहिती यांच्याबद्दलची सविस्तर चर्चा आपल्यासमोर ठेवणे। केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे, इन्शुरन्स, खूप साऱ्या परीक्षा असतात आणि बऱ्याच परीक्षांची माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, मुलांना प्राप्त होत नाही। त्यासाठी आपण प्रत्येकापर्यंत या सविस्तर माहिती आणि या परीक्षांची रचना सोबत घेऊन जाणार आहोत। त्याच्यानंतर राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा, राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा मॅक्झिमम जास्तीत जास्त बऱ्यापैकी विद्यार्थी आणि पालकांना माहिती असतात, त्यांची पण आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आणि करिअर मार्गदर्शन कार्यशाळा खूप महत्त्वाची का असते, कारण या कार्यशाळेमध्ये अतिशय अनुभवी प्रदीर्घ परीक्षा स्पर्धा परीक्षांचा अनुभव असलेले मार्गदर्शक तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। त्याच्यानंतर वेळ आणि मार्गदर्शन ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, कारण वेळ हा एकदा निघून गेला तर परत तो मिळवता येत नसतो। आणि मार्गदर्शक योग्य वेळी जर योग्य मार्गदर्शक मिळाला तर त्या जीवनात जे काही काम आपण हातात घेतो ते काम लवकर आणि चांगल्या पद्धतीनं यशस्वी होत असतं। म्हणून बंधूंनो, मित्रांनो, आपण हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण जास्तीत जास्त आपल्या आजूबाजूचे नातेवाईक, मित्र किंवा विद्यार्थी त्यांच्यापर्यंत शेअर करावा आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये 12वीच्या नंतर BA, BCom, BSc, BE, नर्सिंग, ITI, ॲग्रिकल्चर अशा विविध क्षेत्रामध्ये जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा स्पर्धा परीक्षा करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचा जो वर्कशॉप आहे, जी लिंक आहे, जो व्हिडिओ आहे, हा शेअर करा आणि सर्वांनी सज्ज राहा की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, SBI, IBPS, ॲग्री ऑफिसर, त्याच्यानंतर SSC, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, LIC, इन्शुरन्स, ESIC, भरपूर सारे विभाग आहेत, भरपूर साऱ्या एक्झाम्स आहेत केंद्र सरकारच्या अंतर्गत। या सर्व परीक्षा 12वीवरच्या कोणत्या परीक्षा आपण देऊ शकतो, ग्रॅज्युएशन पदवीच्या नंतर आपण कुठल्या परीक्षा देऊ शकतो आणि मित्रांनो, आपण लवकरात लवकर यश कसं मिळवू शकतो याबद्दल सविस्तर जाणून घेऊया अनुभवी प्रदीर्घ अनुभव असलेल्या मार्गदर्शकाकडनं। कारण जीवनात नक्की महत्त्वाचं एक लक्षात ठेवा, वेळ हा आपल्याला परत कधीच मिळवता येत नाही। मार्गदर्शक हा आपल्याला अचूक आणि योग्य दिशा देत असतो आणि आपण त्या ठिकाणी लवकर यशस्वी होत असतो। म्हणून पैसा आपल्याला परत मिळवता येऊ शकतो, बरोबर आहे। पैसा महत्त्वाचा नाही, महत्त्वाचा आहे वेळ। योग्य वेळी आपल्याला योग्य मार्गदर्शन जर मिळाला तर या दोन गोष्टी जर आपल्यासोबत चांगल्या पद्धतीनं असतील तर आपण नक्की यश मिळवू शकतो। म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा, 10 मार्च सकाळी 10 वाजता ऑफलाईन किंवा ऑनलाईन आपण तयार राहा आणि जास्तीत जास्त पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा आणि पालकांनी स्वतः हा पूर्ण वेबिनार, हा पूर्ण वर्कशॉप ऐकावा असं मी आपल्यास आवाहन करतो।